अभंग या काव्य प्रकाराचा वापर करून सुप्रसिद्ध कवी, वक्ते आणि गप्पाष्टकाकार डॉक्टर संजय उपाध्ये यांनी रचलेल्या विवेक संहिता हा आधुनिक अभंग संग्रहाचं प्रकाशन विश्वकर्मी डॉक्टर प्राध्यापक विश्वनाथ कराड यांच्या हस्ते MITमध्ये करण्यात आलं. यावेळी डॉक्टर सुचित्रा कराड नागरे, कुलगुरू डॉक्टर रविकुमार चिटणीस, शास्त्रज्ञ अशोक जोशी, डॉक्टर दीपक रानडे, गिरीश जाते तसंच डॉक्टर महेश थोरवे आदी उपस्थित होते. चिंचवडमधल्या काशीधाम मंगल कार्यालयात डॉक्टर संजय उपाध्ये यांचा मी आणि कविता या कार्यक्रमाच्या दरम्यान सुहास पोफळे, राजाभाऊ गोलांडे, अवधूत कुलकर्णी तसंच विवेक कुंभोजकर, नितीन जोशी यांनी सपत्नीक या आधुनिक अभंग संग्रहाचं प्रकाशन केलं. यावेळी बोलताना डॉक्टर संजय उपाध्ये म्हणाले, ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामधली ती ओवी खूप आवडते. गीतेचं वर्णन एका ओवी चरणामध्ये माऊलीने केलं आहे. अभिनव उद्यान विवेक तरुचे असं त्यांनी म्हटलं आहे की विवेकाचा वृक्ष आहे अशी त्यांनी कल्पना केलेली आहे. आणि चला कल्पतरूंचे आरव असं पसायदानं म्हणतात. तो कनेक्ट आहे शेवटच्या चरणामधला. त्यामुळे विवेक संहिता अशी संहिता इज अ स्क्रिप्ट आणि मग विवेकाने कसं जगावं असं त्याच्यामध्ये आहे. आणि तुम्ही ते पुस्तक आता घेऊन वाचाल तर तुमच्या लक्षात येईल की मी जे सांगायचा प्रयत्न करतो त्यामध्ये व्यक्तीला शहाणपण, कुटुंबाला शहाणपण, समाजाला शहाणपण, रस्त्याने जाण्या वाहतुकीला शहाणपण पाहिजे, विवेक हवा. मी अँटिसिपेट करायला पाहिजे. एम्पथी नाही राहिली नाही आता माणसांच्यात. जिज्ञासा गेली, समोरच्याबद्दल माणसाबद्दलचा आदर गेला. मी आता स्कूटर पार करतो पण मी स्कूटर लावत असताना अँटिसिपेशनमध्ये कोणाला अडचण आहे का. आताही सुरू झाल्यानंतर एखादी अनाऊन्समेंट येईल बघा, कृपया ही गाडी नंबर आहे बंगल्यासमोर लावले कोणीतरी या गल्लीमध्ये. खरं मग तो विवेक गेला कुठे आमचा. तो पुन्हा रिप्लेनिश करता येईल का, एस्टॅब्लिश करता, पुन्हा त्याला लोकांसमोर विनोदी पद्धतीने सांगायचं की तो ओशाळला पाहिजे माणूस. मग त्याला चिडता कामा नये, तो ओशाळला पाहिजे आणि त्याने ते काम केलं पाहिजे. म्हणून विवेक संहिता हे जे पुस्तक आहे त्यात 101 अभंगच आहेत. त्या प्रत्येक अभंगामध्ये काही ना काहीतरी टेक अवे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही बर्गर खाऊ नका, बाहेरचं खाणं खाऊ नका. तर अभंगाचा शेवट असं आहे की तुम्ही बाहेरचं खाणं खाल्लं तर अल्पायुषी व्हाल, घरचं खाल्लं तर दीर्घायुषी व्हाल. असं त्या शेवटचे 2 चरण त्या अभंगात येतात. आता हा काही अभंग म्हणून जी कल्पना आहे आपल्या मनातली ते विषय नाही, वृत्त अभंगांचं आहे. आणि ते असं आहे की 6 6 6 4 असे अक्षर आहेत त्याचे. अभंगांचा जो नियम आहे तो पहिली 6 अक्षरं, दुसरी 6 अक्षरं आणि दुसरी आणि तिसरी ओळ ही यमकानं संपते. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्ती चारी किंवा ओंकार स्वरूपा सद्गुरू समर्थ अनाथांचा नाथा. तर दुसरी आणि तिसरी ओळ यमकानं संपते आणि 6 6 6 4 ह्याच अक्षरवृत्तामध्ये सगळं जातं. तसे 101 अभंग आहे ते सगळे 6 6 6 4मध्येच जातात. आणि लोकांनी घ्यावं असं इच्छा. पण येणारा सगळ्यात पैसा मी सामाजिक कार्यासाठी देतो. प्रिंट जेवढं माझं प्रिंट झालेलं आहे पुस्तकं ते सगळे पैसे मी माझ्याकडे ठेवत नाही, ते देऊन टाकतो मी. आत्तापर्यंत देवाच्या दयेनं 22 लाख रुपये आय कुड कोऑर्डिनेट समाजकार्यासाठी केवळ पुस्तकांच्या विक्रीतून. कार्यक्रमात ठेवलेली पुस्तकं माझी. त्यात गीत भगवद्गीता म्हणून पुस्तक आहे, 6वी आवृत्ती आहे. वास्तव नावाचा काव्यसंग्रह आहे. इंडेमोची गाणी म्हणून बालगीत संग्रह आहे. ऐन वेळी म्हणून वर्तमानपत्रात सदर लिहित असे त्याचं संकलन आहे. याचं कारण असं आहे की व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या क्रमानं जायचं असेल तर राष्ट्र आणि विश्व जरी आता आवाक्यात नसलं तरी व्यक्ती, कुटुंब आणि समाज या 3 गोष्टींना प्रबोधन करून आणि ते हसवत करून. सो फिलॉसॉफी विथ एंटरटेनमेंट. त्या सतत इथे हसणं चालू ठेवून मी ते विषय मांडत असतो. त्या नुसता पोकेमॉनचा विषय घेतला तरी जसं मी म्हटलं की जो खेळ खेळल्याने तुमच्या मानेला पोक आणि हे होतो, माणूस असा वागतो. तर त्या पोकेमॉनला हा खरा विनोद साहित्यिकदृष्ट्या फारच क्षुल्लक विनोद आहे. पण ऐकणाऱ्यांना पोके आणि मॉन या शब्दामधलं फोनेटिकली साम्य जे आहे ते पकडलं जातं आणि ते हसले की सबकॉन्शियस माइंडमध्ये गेले असं द्या आणि मग तिथे प्रशिक्षण द्यायचं. हा जो ट्रेनिंगचा नियम आहे असंज्ञ मनामध्ये घेऊन जायचं सबकॉन्शियस माइंडमध्ये. अर्जुन रडला म्हणून लढला. अर्जुन रडल्याबरोबर कृष्णाने त्याला प्रबोधन केलं. तो अन्यथा कधी आधी सांगितलं नाही त्याने. सो ही मानवी मनाची सायकोलॉजिकल स्टेटस आहे की तो रडत असताना त्याला ट्रेनिंग द्या किंवा हसत असताना ट्रेनिंग द्या. हसल्यानंतर ते त्याच्या लक्षात येतं, ते रुजतं आतमध्ये. त्यामुळे सबकॉन्शियस माइंडमधला श्रोता जो आहे त्याला प्रशिक्षण देता आलं पाहिजे. मग ते सबकॉन्शियस माइंड इथे काय आपल्याला रडवायचं नाही आहे. मग मी ते करतो. मी लोकांना हसवायचं आणि प्रशिक्षण द्यायचं. मग इंग्लिश मिडियममध्ये घालत्या मुलांना तर काऊ या शब्दावरचा विनोद मी करतो. कोणी म्हणे फारच फालतू विनोद आहे, इंटेलेक्च्युअल माणूस म्हणेल. पण आय डोंट माइंड, तुम्ही काही म्हणा. प्रेक्षकांना माझा मुद्दा कळला आहे
की कडेवर घेऊन लहान मुलाला घास भरवताना आई हा घास काऊचा, हा घास चिवचा, आणि इमिडिएटली 6 महिन्यांनी ज्युनियर के जीमध्ये बाई म्हणतात तो काऊ 4 पायाचा आणि दूध देणारा कसा काय. सो फोनेटिकल कन्फ्युजनचं काय करणार तुम्ही. फोनेटिकल कन्फ्युजनचा मुद्दा आहेच ना किती झालं तरी, पण फ्युजन नाही येते. आणि मग तुम्ही म्हणता तो प्रश्न येतो की जर भाषाच आमच्या हातातून गेली, जसं माझं गप्पाष्टक बंद करायला लागलं हळूहळू, कारण गप्पाष्टकातलं मराठी समजणारा श्रोताच समोर नाही. मी बाबू बोरकर यांची कवितेवरती आधारित, हिंदी कवितेवर आधारित गदी माडगुळकरांनी गाणं रचलं असं मी सांगितलं तर लोकांना कळायला मार्ग नाही. आज गजब राज है तेरा मालिक सची लाजवाब, बकायदा सब कानून तेरा कौन लगावे हिसाब, पतिव्रता के घर अंधेरा बुझ बुझ जाती बाती, रंडी के पैखाने पर भी ठंडी चंद्र होती. बाबू बोरकरांचं काव्य आहे. मग उद्धवा आजब तुझे सरकार, पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा वेश्येला म्हणूया. आता हे सांगितलं बोरकर ठाऊक पाहिजेत मुळात, गदी माडगुळकर ठाऊक पाहिजे मुळात. तर तोही समाज गेला आता हातातला. आईवडील मराठी माध्यमातले आणि मुलं इंग्रजी माध्यमातले हे जोपर्यंत होतं तोपर्यंत काहीतरी आशा होती. आता काय झालं आहे, आईवडीलही इंग्रजी माध्यमातले, मुलंही इंग्रजी माध्यमातली. मग भाषेमुळे तुम्ही म्हणता तो मुद्दा येतो की तरुणांना जिंकायचं असेल तर मला ब्रिज डेव्हलप करायला लागेल त्यांची. आता ज्या परिवेशामध्ये मी बसलो आहे तो तसा सगळ्यांसाठी नवीन आहे, परंतु ETVवरती 3 वर्ष सकाळी 6 ते 6:30 गीतेवरती प्रवचनं करत होतो. 3 वर्ष 1000 एपिसोड केले त्यावेळेला लोक परस्पर बाहेर गुरु मानायला लागले, कारण वर्तमानात कसं जगायचं भगवद्गीतेच्या आधारावर असं मी बोलत असे. मग त्याच्यानंतर ही प्रवचनांची मालिका सुरू झाली आणि नव्या पद्धतीचं गुरुकुल त्यातून तयार केलं. मी कन्व्हेन्शनल गुरुकुल नाही आहे, हे 1-on-1 आहे, त्याच्याविषयी मी नंतर बोलेन. त्यानिमित्ताने इथे गेली 6 वर्ष प्रवचनं करतो. आजचं 73वं प्रवचन आहे, दर महिन्याला एक. आणि ह्या निमित्ताने अभंगांचा साहित्याचा अभ्यास होत असताना असं लक्षात आलं की दरवेळेला आमच्या संत साहित्यातले अभंग त्या काळात लिहिले गेले आणि आजही त्याचं मूल्य असलं तरी लोकांना वर्तमानामध्ये कसं जगायचं ही भूमिका सांगितली जात नाही. त्यामुळे प्रवचनकार काय करतात ते त्यांच्या मनाप्रमाणे अर्थ लावून लोकांसमोर ते मांडत राहतात. मग मी विचार केला की आज वर्तमानामध्ये जगण्यासाठी म्हणून जो विवेक आवश्यक आहे सगळ्यांसाठीच, रस्त्याने वाहन चालवणाऱ्यांसाठी सगळ्यांसाठी, तो विवेक सांगण्यासाठी म्हणून इथे प्रवचनं करतो. आणि ही मंडळी दर महिन्याला अशीच 500-600 मंडळी आवर्जून उपस्थित राहतात त्या ठिकाणी आणि सगळं सामाजिक कार्य म्हणून मी करतो. मग विचार केला की पुस्तक प्रवचन ते अभंग लिहिले मी 101 आणि मग दररोज पाठायला सुरुवात केली. एक अभंग लिहायचा आणि दररोज सकाळी पाठायचा काही जणांना. पण मला